नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 100 प्रश्नाची अतिसंभाव्य एक टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, अंतराळातील भस्मासुर या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? अंतराळातील भस्मासुर या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर जयंत नारळीकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, दुधाचा महापूर या योजनेचे जनक खालीलपैकी कोण आहेत? दुधाचा महापूर या योजनेचे जनक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर वर्गीस कुरियन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, प्रकाश संश्लेषण यांच्या क्रियेसाठी खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक असतो? प्रकाश संश्लेषण यांच्या क्रियेसाठी खालीलपैकी कोणता पदार्थ हा आवश्यक असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 क्लोरोफिल या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, गॉयटर हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? गॉयटर हा खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आयोडीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 इलेक्ट्रिक करंट हा खालीलपैकी कशाचा प्रवाह असतो? इलेक्ट्रिक करंट हा खालीलपैकी कशाचा प्रवाह असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 हंटर कमिशन यांची नेमणूक खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? हंटर कमिशन यांची नेमणूक खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1882 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 खेडेगावामध्ये जन्म आणि मृत्यू यांची नोंद खालीलपैकी कोण करतो? खेडेगावामध्ये जन्म आणि मृत्यू यांची नोंद खालीलपैकी कोणता अधिकारी करत असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ग्रामसेवक या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 शाकाहारी खाद्यपदार्थ यांच्या पॉकेटवर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा बिंदू असतो? शाकाहारी खाद्यपदार्थ यांच्या पॉकेटवर खालीलपैकी कोणत्या रंगांचा बिंदू असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हिरव्या रंगांचा बिंदू असतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणत्या दोन व्यक्तींचे एकसारखे कधीच नसतात? खालीलपैकी कोणते दोन व्यक्तींचे एकसारखे कधीच नसतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अंगुली मुद्रा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शांती वन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणते धरण हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे? खालीलपैकी कोणते धरण हे ठाणे जिल्ह्यामधले धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बारवी धरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 ड्यूस हा शब्दप्रयोग खालीलपैकी कोणत्या खेळामध्ये असतो? ड्यूस हा शब्दप्रयोग खालीलपैकी कोणत्या खेळामध्ये असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 थोर समाजसुधारक बाबा आमटे आपल्या ठिकाणी पूर्ण नाव खालीलपैकी काय आहे? बाबा आमटे यांचे पूर्ण नाव खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुरलीधर देवीदास आमटे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अण्णा हजारे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 मादक पदार्थाच्या सेवनामुळे खालीलपैकी कशावर घातक परिणाम होतात? मादक पदार्थ यांच्या सेवनाने खालीलपैकी कशावर घातक परिणाम होतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मज्जा संस्था या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाचे दिग्दर्शक खालीलपैकी कोण आहेत? हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाचे दिग्दर्शक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 परेश मोकाशी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17 सलवार जुडूम ही चळवळ खालीलपैकी कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? सलवार जुडूम ही चळवळ खालीलपैकी कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल।
प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1994 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 बायचिंग भूतिया हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बायचिंग भूतिया हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 फुटबॉल खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 घाटघर हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? घाटघर हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 ई बरोबर MC स्क्वेअर हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? ई बरोबर MC स्क्वेअर हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अल्बर्ट आइन्स्टाईन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 समाज स्वास्थ्य हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? समाज स्वास्थ्य हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेले मासिक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रधो कर्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 स्वादुपिंड या ग्रंथीमधून खालीलपैकी कोणता स्त्राव स्त्रवते? स्वादुपिंड या ग्रंथीमधून खालीलपैकी कोणता स्त्राव स्त्रवते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इन्सुलिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे? खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 न्यूटन या ठिकाणी बलाचे एकक होईल. प्रश्न क्रमांक 25 पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कशाचे स्थान आहे? पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या शहराचे स्थान आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारूड हा काव्यप्रकार खालीलपैकी कोणामुळे ओळखला जातो? भारूड हा काव्यप्रकार खालीलपैकी कोणामुळे ओळखला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 संत एकनाथ महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 1 गिगाबाईट बरोबर खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? 1 गिगाबाईट बरोबर खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1024 मेगाबाईट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सियाचीन ग्लेशियर हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 तेलुगू ही खालीलपैकी कोणत्या राज्यांची राज्यभाषा आहे? तेलुगू ही खालीलपैकी कोणत्या राज्यांची राज्यभाषा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 चुंबक हे तुटल्यावर खालीलपैकी तुटल्या जागी खालीलपैकी कोणता ध्रुव तयार होतो? चुंबक हे तुटल्यास तुटल्या जागी खालीलपैकी कोणत्या प्रकारचा ध्रुव हे तयार होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विरुद्ध ध्रुव तयार होतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 थॉमस कप आणि उबेर कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? थॉमस कप आणि उबेर कप हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी कप आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बॅडमिंटन खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 चिपको आंदोलन खालीलपैकी कोणी सुरुवात केली होती? चिपको आंदोलन हे खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सुंदरलाल बहुगुणा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सामाजिक वनीकरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन झाले होते? सामाजिक वनीकरण यांची स्थापना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1982 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतामध्ये व्याघ्र प्रकल्प यांची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? भारतामध्ये व्याघ्र प्रकल्प यांची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एप्रिल 1973 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सिंहाचे भारतामधील एकमेव अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? सिंहांचे भारतामधील एकमेव अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सासन गिर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 सह्याद्री पर्वत यांच्या पूर्व उताराच्या भागास खालीलपैकी काय म्हणतात? सह्याद्री पर्वताच्या पूर्व उताराच्या भागास खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मावळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 37 पीएच मापन श्रेणीमध्ये पाण्याचे मूल्य खालीलपैकी किती असते? पीएच मापन श्रेणीमध्ये पाण्याचे मूल्य खालीलपैकी किती असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पाण्याचे मूल्य 7 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिला होता? गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सारनाथ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 वर्धमान महावीर जैन धर्मियाचे खालीलपैकी कितवे तीर्थकार आहेत? वर्धमान महावीर हे जैन धर्मियांचे खालीलपैकी कितवे तीर्थकार आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 24वे तीर्थकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मगधची प्रथम राजधानी खालीलपैकी कोणती होती? मगधची प्रथम राजधानी खालीलपैकी कोणती होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजगृह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 दीनमित्रकार म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? दीनमित्रकार म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुकुंदराव पाटील या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 इसवी सन 1923 मध्ये पुणे येथे अहिल्या आश्रम यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? अहिल्या आश्रम यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 43 राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे असे म्हणणारे समाजसुधारक खालीलपैकी कोण होते? राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे असे म्हणणारे समाजसुधारक खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धती खालीलपैकी कधीपासून लागू करण्यात आली होती? बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धती खालीलपैकी कोणत्या वर्षापासून लागू करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1793 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 इंडियन सिव्हिल सर्व्हिसमध्ये निवडून जाणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण होते? इंडियन सिव्हिल सर्व्हिसमध्ये निवडून जाणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सत्येंद्रनाथ टागोर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रामध्ये कोणत्या साली शेतकऱ्यांनी जमीनदार आणि सावकार यांच्या विरोधामध्ये उठाव केला होता? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या साली शेतकऱ्यांनी जमीनदार आणि सावकार यांच्या विरोधामध्ये उठाव केला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इसवी सन 1875 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलची तुलना औरंगजेब यांच्याशी केली होती? लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलची तुलना ही औरंगजेब यांच्याशी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कर्झन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 अभिनव भारत ही संघटना सावरकरांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन केली होती? अभिनव भारत ही संघटना सावरकरांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1904 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 कॉमनवेल्थ हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी काढले होते? कॉमनवेल्थ हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी काढलेले वर्तमानपत्र आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ॲनी बेझंट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 मांजरा पठार हा खालीलपैकी कुठल्या भागामध्ये आहे? मांजरा पठार खालीलपैकी कुठल्या भागामधले पठार आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मराठवाडा विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 जोगेश्वरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? जोगेश्वरी लेणी या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुंबई उपनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 आम्ही आपल्या ठिकाणी सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. आम्ही आपल्या ठिकाणी सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पुरुषवाचक सर्वनाम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 उंटावरचा शहाणा आपल्या ठिकाणी योग्य अर्थ ओळखायचा आहे. उंटावरचा शहाणा याचा आपल्याला योग्य अर्थ खालीलपैकी ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मूर्खांसारखा सल्ला देणारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 निरश्रित म्हणजे ज्यांना आश्रय नाही अशा मुलांचा सांभाळ करणारी संस्था खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अनाथ आश्रम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55 बसला आपल्या ठिकाणी या शब्दाची जात ओळखायची आहे. बसला आपल्या ठिकाणी या शब्दाची जात ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 क्रियापद या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 56 आपल्या ठिकाणी वाक्याचा काळ ओळखायचा आहे. वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर वाक्य आहे राष्ट्रपती नुकतेच शिर्डीच्या दौऱ्यावरून आलेले आहेत. राष्ट्रपती नुकतेच शिर्डीच्या दौऱ्यावरून आलेले आहेत. तर आपल्या ठिकाणी वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पूर्ण वर्तमान काळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 साक्षर आपल्या ठिकाणी विरुद्ध आरती शब्द ओळखायचा आहे. साक्षर आपला विरुद्ध आरती शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 निरक्षर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 शहाणी मुले शिस्तीने वागतात. आपल्या ठिकाणी वाक्यामधील विशेषण ओळखायचं आहे. शहाणी मुले शिस्तीने वागतात या वाक्यामधील विशेषण आपल्याला ओळखायचं आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शहाणी या ठिकाणी या वाक्यामधलं विशेषण होईल. प्रश्न क्रमांक 59 नेएशी हे विभक्ती खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत. नेएशी हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तृतीय विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60 गायरान आपल्या ठिकाणी शब्दाचे लिंग ओळखायचं आहे. गायरान या शब्दाचे आपल्याला लिंग ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नपुसक लिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्रामधील वाघांसाठी राखीव असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे. महाराष्ट्रामध्ये वाघांसाठी राखीव असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मेळघाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 दख्खनच्या पठारावर खालीलपैकी कोणती मृदा ही प्रामुख्याने आढळते. दख्खनच्या पठारावर खालीलपैकी कोणती मृदा ही प्रामुख्याने आढळते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रेगूर मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 चहाच्या मळ्यासाठी खालीलपैकी कोणती मृदा ही उपयुक्त असते. चहाच्या मळ्यासाठी खालीलपैकी कोणती मृदा ही उपयुक्त मृदा मानली जाते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पर्वतीय मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती आहे. गंगा या नदीची सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती नदी आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यमुना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 उटी हे भारतामधील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. उटी हे भारतामधील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 असलमेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे. असलमेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 सोमनाथ. प्रश्न क्रमांक 7 सोमनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. सोमनाथ हे ज्योतिर्लिंगाचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधले ठिकाण आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 हल्दिया हे भारतामधील महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. हल्दिया हे भारतामधील महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा खालीलपैकी कोणत्या वर्षी उभारण्यात आली होती. भारताची अणुभट्टी अप्सरा खालीलपैकी कोणत्या वर्षी उभारण्यात आली होती. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1956 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 पेंच हा महाराष्ट्रामधला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. पेंच हा महाराष्ट्रामधला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मॅग्नीजचे साठे आहेत. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मॅग्नीजचे साठे आहेत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भंडारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 प्रश्न क्रमांक 12 भारतामध्ये सर्वात जास्त गहू उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे. भारतामध्ये सर्वाधिक गहू उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 ध्वनीच्या तीव्रतेचे एकक खालीलपैकी कोणते आहे. ध्वनीच्या तीव्रतेचे एकक खालीलपैकी कोणते आहे.
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डेसिबल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला अन अकॅडमी हा ॲप डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर तर तुम्हाला कोड विचारला तर आपला कोड आहे RVD लाईव्ह हा कोड टाकायचा आहे. कोणता कोड आहे आपला? RVD लाईव्ह हा आपला कोड आहे. त्यानंतर तुम्हाला अतिशय महत्त्वाचे व्हिडिओज बघावास मिळतील. या ठिकाणी आहे तलाठी भरती स्कॉलरशिप टेस्ट सिरीज किंवा आहे 12 सप्टेंबरला तलाठी भरती स्कॉलरशिप टेस्ट सिरीज आहे. तरी सर्वांनी एनरोल करायचा. आपला कोड आहे RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी एनरोल म्हणजेच नाव नोंदणी करायची आहे. ओके. तर या ठिकाणी पोलीस भरती, सरळ सेवा भरती, तलाठी भरती, आरोग्य सेवक भरती या सर्वांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच अन अकॅडमीवर लॉन्च झालेल्या सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. तर आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून तुम्ही 10% ऑफ मिळवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता अतिशय महत्त्वाची बॅच आहे. कोणती बॅच आहे? गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान ही बॅच क्रमांक 3 ही बॅच आहे. ओके. ही बॅच केव्हा स्टार्ट होत आहे? 10 सप्टेंबरपासून. ओके. 10 सप्टेंबरपासून अतिशय महत्त्वाची ही बॅच आहे. आपल्याला अन अकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचं आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड टाकायचा आहे. ओके. त्यानंतर तुम्ही अतिशय महत्त्वाचे व्हिडिओज बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण जर 12 महिन्याचे प्लस सबस्क्रिप्शन आपण जर घेतले तर आपला 3 महिन्याचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत मिळणार आहे. ओके. तरी सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सबस्क्रिप्शन घ्यायचा आहे. ओके.